नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, पेरणीनंतर जमिनीद्वारे तसंच बियाण्याद्वारे विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे. पेरणीपूर्वी बियाण्यांची उगवणक्षमता वाढवण्यासाठी हलकं, कीड आणि रोगमुक्त लहान आकाराचं बियाणं वेगळं करून घ्यावं. आता ही प्रक्रिया करणं का गरजेचं आहे? तर मंडळी, बहुतांश रोगकारक सूक्ष्म जीवांचा प्रसार हा बियांमार्फत होतो. निरनिराळ्या औषधांच्या फवारण्यांमुळे उभ्या पिकावरील कीड आणि रोगांचं नियंत्रण होतं, तर बियाणं प्रक्रियेमुळे बियांवरील सुप्तावस्थेत असलेल्या रोगांचं तसंच इतर जीवाणूंचं नियंत्रण हे सुरुवातीलाच होतं. एकदा रोगट बी उगवून आलं की त्यामधील रोगांचं नियंत्रण करणं हे अवघड असतं. बियाणं आणि जमिनीतून होणाऱ्या रोगांचं प्राथमिक अवस्थेत बीज प्रक्रियेमुळे नियंत्रण करता येतं. आता बीज प्रक्रियेचे फायदे नेमके काय आहेत? तर बुरशीजन्य रोग, जमिनीतून बियाण्याद्वारे उद्भवणारे रोग यांचा प्रादुर्भाव टाळायला मदत होते. पेरणीसाठी एकसारखं बियाणं उपलब्ध होऊन पेरणी सुलभ होते. बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचं नियंत्रण करणं शक्य होतं. बियाण्याभोवती जैविक आणि रासायनिक बुरशीनाशकांचं सुरक्षित कवच तयार होतं. पीक संरक्षणावरील खर्च कमी होतो. बीज प्रक्रियेमुळे नत्र, स्फुरद आणि इतर घटक पिकाला लवकर उपलब्ध होऊन खतांवरचा खर्च कमी व्हायला मदत होते. साठवणूकगृहात साठवणुकीदरम्यान बियाण्याचं संरक्षण होतं. पीक एकसारखं वाढतं आणि मशागतीचा खर्च कमी येतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकांचं सुरुवातीचं साधारण 6 ते 8 आठवड्यांपर्यंत संरक्षण होऊन फवारणीच्या खर्चात बचत होते. उगवण एकसमान होते, तसंच पिकांची मुळं सशक्त होऊन जोमदार वाढ होते. मंडई, सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, चवळी, मका, भुईमूग या पिकांमध्ये ट्रायकोडर्मा 5 ते 10 ग्रॅम प्रति किलो बियाणं याप्रमाणे बीज प्रक्रियेसाठी त्याचा वापर करावा. ट्रायकोडर्माची बीज प्रक्रिया केल्यामुळे मर, मूळकूज आणि खोडकूज या रोगांपासून पिकाचं संरक्षण व्हायला मदत होते. आता ही बीज प्रक्रिया करण्याच्या पद्धती आहेत. त्यामधली पहिली पद्धत म्हणजे गरम पाणी उपचार पद्धत. यामध्ये बियाणं कापडी पिशवीत ठेवून ही पिशवी गरम पाण्यात ठेवावी. काही वेळानंतर बियाण्याची पिशवी गरम पाण्यातून काढून काही वेळासाठी थंड पाण्यामध्ये ठेवावी. त्यानंतर बियाणं सुकवण्यासाठी ठेवून लगेच बीज प्रक्रिया करून पेरणी करावी. दुसरी पद्धत आहे जैविक बीज प्रक्रिया. या बीज प्रक्रियेमध्ये जैविक बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जैविक संवर्धकांचा वापर केला जातो. ही बीज प्रक्रिया करण्यासाठी 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गुळाचं द्रावण तयार करावं. द्रावण थंड झाल्यावर त्यात 200 ते 250 ग्रॅम जीवाणू संवर्धक मिसळावं. तयार द्रावण 10 ते 12 किलो बियाण्यावर शिंपडून हलक्या हाताने लेप बसेल असं लावावं. बुरशीनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर 3 ते 4 तासांनी जीवाणू संवर्धक लावावं. ट्रायकोडर्मा स्युडोमोनसचा बीज प्रक्रियेसाठी वापर करता येतो. तेव्हा मंडई, बियाण्यावर बीज प्रक्रिया करून नंतरच त्याचा पेरणीसाठी वापर करा. बरं तर पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. तोपर्यंत नमस्कार. कृषीवाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात. वाचन केलं होतं ऋचा गद्रे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.